यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि तो अगदी योग्य आहे. हं. आतापर्यंत खरं तर सगळ्या रिक्षा चालकांना जुजबी मराठी येणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. मात्र परवाच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी भूमिका मांडली, मला वाटतं ती भूमिका अतिशय योग्य आहे. त्यांचा सर्वांनी सन्मान करावा आणि पुढे जायला हवं. ती भूमिका अशी आहे की प्रवासांचा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा आणि सर्वांना भाषा कळावी म्हणून मराठीमध्ये त्याचं आदान प्रदान होणं आवश्यक आहे. आणि म्हणून जर कोणी अजूनपर्यंत मराठी शिकत असेल तर त्या सर्व हिंदी भाषिकांना त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही लवकरात लवकर जुजबी मराठी शिका आणि प्रतापराव सरनाईक यांनी जो काही हे केलेलं आवाहन केलंय त्याला रिस्पॉन्स द्या आणि तुम्ही शिका. मला पूर्ण विश्वास आहे की उद्याच्या बैठकीनंतर या विषयाला गती मिळेल आणि या सगळ्या हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याचं देखील एक फॅसिलिटी निर्माण केलं जाईल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण सरकार म्हणून हा प्रश्न इथपर्यंत का आला? म्हणजे याच्याकडे इतके वर्ष का लक्ष दिलं गेलं नाही? जर दाखले दिले गेले, त्या दाखल्यांसाठीची अट मराठीची होती, तर त्याकडे दुर्लक्ष का होत राहिलं? कविताजी, मग 1988 पासून कोणाकोणाचे किती सरकार होते सगळेच विषय सगळ्यांची आली. त्याच्यामध्ये काय आता कुणाला म्हणजे याची नव्हती त्याचं नव्हतं असं नाही, सगळ्यांची आली. हा प्रश्न सरकार म्हणून सगळ्यांनाच आहे. आता तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही, म्हणून आता आमच्या सरकारने हा विषय उचललेला आहे. त्याला आम्ही कन्फ्युज देखील करू, एका लॉजिकल एंडलातून घेऊन देखील जाऊ. त्यामुळे आता कसं आहे की तू मैं करण्यात काही अर्थ नाही. मनसेला देखील माहिती आहे आधी कोणाची सरकार झालेली आहेत, काँग्रेसला देखील माहिती आहे सरकार कोणाची झालेली आहेत. त्यामुळे आता साधक बाधक विचार करून सर्व हिंदी भाषिकांनी मराठीचं कमीत कमी ज्ञान घ्यावं, प्रवाशांशी मराठीमध्ये बोलावं अशी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मला वाटते लवकरच फुलफिल होईल. म्हणजे विश्वास पाठक जे मला आश्चर्य याचं वाटतंय की आपण या इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की त्यांना जुजबी ज्ञान असावं. म्हणजे एकीकडे आपण हे म्हणायचं की त्यांना 15 वर्षांच्या रहिवासीचा दाखला असावा आणि 15 वर्ष रहिवासी असलेल्या माणसाला किमान 4 वाक्य बोलता यावी यासाठी आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करायला लागावी. म्हणजे हे मराठी माणूस म्हणून मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचं सुदैव म्हणायचं, दुर्दैव म्हणायचं की आता पार ओहोटी लागलेली आहे, त्याच्या वाटेला लागलेलो आहोत असं म्हणायचं.